हे हाय गाइस, राधे राधे. वेलकम टू माय फर्स्ट मिनी व्लॉग. सो आज आम्ही ट्रॅव्हल करतोय पुणे टू कोल्हापूर. तर आम्ही स्वारगेटवरून डायरेक्ट कोल्हापूरची 10:30ची बस पकडली. इथे तुम्हाला प्रत्येक अर्ध्या तासात बस वगैरे भेटून जाईल कोल्हापूरची. आणि इथे एसी आणि नॉन एसी दोन्ही बस अवेलेबल आहे, ज्याचं तिकीट आहे 321 रुपीज. मग आम्ही डायरेक्ट बस पकडल्यानंतर आम्हाला उतरवलं त्याने 3:30 वाजता. 3:30 वाजता कोल्हापूर बस डिपोला उतरल्यानंतर तिथे आम्ही केलं डायरेक्टली ऑटो. जर तुम्ही हॉटेल वगैरे ऑलरेडी बुक केलं असेल तर ते तुम्हाला डायरेक्टली सोडून देतील, आणि जर तुम्ही हॉटेल बुक नाही केलंय तर तुम्हाला तिथे हॉटेल भेटूनही जातील. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जे आम्ही हॉटेलला थांबलो होतो, महालक्ष्मी हॉटेल, तिथेच आम्ही बुक केलं. याचं टोटल आम्हाला प्राइस पडलं 1250 रुपये, जे की महालक्ष्मी मंदिराच्या बाजूलाच होतं. मग काय हॉटेल वगैरे पोहोचल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो. महालक्ष्मीची सकाळची आरती असते, काकडा आरती 6:30 वाजताची. तिथे लाईन वगैरे पण लागते, तर तुम्ही लवकरच या. मग काय लाईनीत वगैरे लागलो, महालक्ष्मीची आरती अटेंड केली, दर्शन वगैरे केले आणि बाहेर आलो. बाहेर थोडेसे फोटो वगैरे काढले. बाहेर आल्यानंतर तिथेच तुम्हाला नाश्ता वगैरे पण आहे. मग नाश्ता वगैरे केल्यानंतर तुम्हाला जर कपडे चेंज करायचे असेल तर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन कपडे चेंज करून त्याच्यानंतर तिथेच तुम्हाला ऑटो भेटून जातं, जे की तुम्हाला सगळं पूर्ण कोल्हापूर फिरवतं, ज्याच्यात तुम्हाला ज्योतिबा, शाहू पॅलेस आणि रंकाळा या तिन्ही प्लेस तुम्हाला फिरवतात. तसं इथे तुम्ही बसने पण जाऊ शकता, पण बसने गेल्यानंतर तिथे तुम्हाला पायऱ्या वगैरे पण चढाव्या लागतात आणि खूपच लांब ते सोडतात. त्यापेक्षा डायरेक्ट ऑटो केले की हे डायरेक्टली तुम्हाला ज्योतिबाच्या आतमध्ये दर्शन करून घेतात. मग काय आम्ही ज्योतिबाला गेलो, डायरेक्टली दर्शन वगैरे केले आणि बाहेर आलो. मग थोडेसे फोटोज वगैरे काढले. नंतर आम्ही सेकंड आपल्या डेस्टिनेशनला गेलो, ते आहे शाहू पॅलेस. शाहू पॅलेस तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आहे आणि खूपच हिस्टॉरिकल आहे. तर इथे तुम्हाला तिकीट काढावे लागते, जे की 50 रुपये पर पर्सन आहे. तर याचे टोटल आम्हाला 200 रुपये बसले, कारण की आम्ही 4 लोक होतो. मग काय शाहू पॅलेस बघितलं वगैरे, आतमध्ये गेलो, थोडीशी माहिती वगैरे घेतली, बघितलं आणि त्याच्यानंतर गेलो मग रंकाळाला. रंकाळाला गेल्यानंतर तसंच रंकाळा हे संध्याकाळ फिरायची जागा आहे, पण आम्हाला ऑलरेडी टाइम नव्हतं, कारण की आम्हाला संध्याकाळी परत पुण्याला यायचं होतं. मग काय आम्ही दुपारीच रंकाळाला गेलो. मग थोडं रंकाळा फिरलो वगैरे. मग काकाने आम्हाला परत महालक्ष्मी टेम्पलच्या इथे सोडलं. तसं काकाने आम्हाला खूप इन्फॉर्मेशन वगैरे पण दिली तिथली कोल्हापूरची, आणि चांगलं फिरवलं वगैरे. पण जर तुम्हाला पण तिथे फिरायचं असेल तर आम्ही काकांचा नंबर ऑलरेडी मी स्क्रीनवर मेन्शन केलाय. मग काय तिथं आम्ही परत देवींचं महाप्रसाद पण होतं, मग महाप्रसाद वगैरे घेतलं. महाप्रसाद केल्यानंतर तिथेच लागतं कोल्हापूरचा मार्केट. मग काय थोडं मार्केट वगैरे फिरलो, शॉपिंग वगैरे केली, कोल्हापुरी चप्पल वगैरे घेतली, जे की कोल्हापूरची फेमस आहे. मग घेतल्यानंतर परत गेलो रूमवर. मग रूमवर थोडा आराम वगैरे केलं, कारण की 2 वाजता आम्ही रूमवर पोहोचलो आणि आमची जाण्याची जी बस होती ती 5 वाजताची होती. मग थोडा आराम वगैरे केलं. आराम केल्यानंतर परत फ्रेश वगैरे झालो आणि बॅग वगैरे पॅक करून परत खाली आलो. मग थोडी कोल्हापूरची मिसळ वगैरे खाल्ली. मग परत आलो बस डेपोला. इथं पकडली आम्ही पुण्याची बस, जी की होती 5 वाजताची, आणि 11 वाजता आम्ही पुण्याला पोहोचलो. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.